कार्यकर्तृत्वाचं संकलन श्री चिटणीस यांच्या पुढाकाराने त्यांच्या गौरव ग्रंथामध्ये झालं. खरं तर पुण्यातल्या एखाद्या व्यक्तीने म्हणजे तुम्ही पुण्याचे नाही का असं म्हणणंच खरं चुकीचं आहे, पण त्या संदर्भात मी गैरसमज करून घेणार नाही. पुण्यात इतके लेखक मंडळी आहेत, त्यांच्याशी जोडलेली आहेत. सार्वजनिक जीवनामध्ये ज्यांनी सुमांचं कार्यकर्तृत्व बघितलं, पण त्यांनी पुढाकार घेण्याच्या ऐवजी एका म्हणजे सातारकर ज्याला आपण अशी बोलत असलेले श्री चिटणीस यांना तो घ्यावासा वाटला आणि गौरव ग्रंथ तो प्रकाशित झाला. ही वेगळेपण आणि पण खरोखर त्या गौरव ग्रंथाच्या निमित्ताने त्यांचं सगळं कर्तृत्व नोंदलं गेलं. त्यालाही डिमांड आहे. आता जशी हॅशटॅग पुस्तक आहे किंवा गाडगे सरांच्या पुस्तकांना आहे, असं तो गौरव ग्रंथ मराठीत संपत आलं आहे. त्याची सुधारित आवृत्ती सगळ्या वृत्तांकन जे आलेलं आहे, नंतरचे काही आलेले लेख, हे सगळं आज खरं औचित्याचं झालं असतं तर असिंकर म्हणाले की त्यांचं पुस्तकाचं जसं प्रकाशन आज चांगलं झालं असतं योगदान, तसं त्या गौरव ग्रंथाचं झालं असतं. पण लवकरच आपण सगळे मिळून आणूया. निलिमा वाडेकर वगैरे पण मदत, त्यांच्या मदतीने सगळं होईल. आणि अलीकडचा उत्कर्षाचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे दिवाळी आणून त्यांच्या कन्येनी कल्पना मांडली, त्यांचं सगळं पाठबळ होतं आणि हे सगळे लेखक वकील गाडगे सर, हे सगळेच चिटणीस सर आणि त्यांच्यावर अतोहात खपला. हे सगळे बाजारात प्रस्थापित दिवाळी अंक असताना सुद्धा उत्कर्षणाकडे सगळ्यांचं लक्ष देता गेलं. हे वेगळेपण आहे आणि त्याच्यामध्ये वडील आणि मुलीचं सगळं कार्यकर्तृत्व आहे. असं सगळ्यांच्या वतीने त्यांना देतो. सातारला 85च्या निमित्तानं तुला म्हटलं त्यांचं वय 95 वर्ष आहे. 85 तारीख ठरली नाही ना, साधारणपणे ठरली. ठीक आहे. 24 तारीख म्हणतोय. आता जनरल गप्पा म्हणून